को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे ते तणावाची आहे। मी सध्या परळी शहरामध्ये आहे आणि आज त्याच अनुषंगाने परळी शहर जे आहे ते कडकडीत बंदचं आव्हान इथं केलेलं आहे। सकाळी मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आहे आणि जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच वर्दळ असायची। इथले जे दुकानं आहे ते सकाळपासूनच उघडे असायचे, मात्र आता 9 वाजून जात आहे तरी देखील इथं जे आहे दुकानं जे आहे ते उघडण्यात आले नाहीत। त्यामुळे कडकडीत जे बंद आहे परळीकरांनी देखील इथं पाळताना आपल्याला पाहायला मिळते। कालच शिरूर कासार शहर कडकडीत बंद होतं, त्यानंतर आता बीडमधलं परळी जे शहर आहे ते कडकडीत बंद करण्यात येते। आतापर्यंत जर पाहिलं तर 350हून अधिक जे पोस्ट आहेत ते डिलीट करण्यात आलेले होते। 35 जणांना या प्रकरणात अटकही करण्यात आलेली होती। मात्र लोकसभा निवडणुकीचं मत प्रक्रिया झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर 6 ते 7 गुन्हे परळी शहरासह इतर ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहता बीड जिल्ह्यामधला हा जो शीतयुद्ध आहे सोशल माध्यमाचा तो काही थांबण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे आता पोलिसांना देखील कडक कारवाई करण्याची तितकीच गरज आहे असं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।